बातमी आहे सिंधुदुर्गातील राजकारणाची। सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपातल्या संघर्षासंदर्भातली ही बातमी। निलेश राणेंनी युती न होण्यासंदर्भात भाजपवर आरोप केलेत। सिंधुदुर्गात युती न होण्यास भाजप जबाबदार असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। इथेही भाजप आणि शिवसेना वाद पाहायला मिळतोय। निलेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचे प्रयत्न फिसकटल्याचं स्पष्ट झालंय। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना आता आमने-सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळणार आहोत। विनायक आंबेकरजी, भाजप आणि शिवसेना कोकणातही आमने-सामने हा संघर्ष होणार असल्याचं पाहायला मिळतंय। कसं पाहतायत या राजकारणाकडे? बेसिकली त्या दोन बंधूंमध्ये काय वाद आहेत त्याच्यावरती मी भाष्य करू शकणार नाही, परंतु नितेश राणे हे भाजपचे अतिशय कट्टर आमदार आहेत आणि चांगल्या प्रकारे भाजपचं स्थान तिथे निर्माण व्हावं यासाठी ते प्रयत्न करतायत हे मी नक्की ठामपणे सांगू शकतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या अतिशय विश्वासातले, त्यांच्याशी सतत संपर्कात असलेले आमदार आहेत, त्यामुळे ते चांगलं काम तिथे घडवून आणतील याचा भाजपला विश्वास आहे। आता निलेश राणे यांनी काय म्हटलं त्याच्यावरती मी बोलणं योग्य होणार। पण विनायकजी, हा जरी बंधुत्वाला वाद म्हणावा तरी याचा महायुतीवर परिणाम होतोय ना। आगामी स्थानिक निवडणुकात दोन्ही पक्ष आमने-सामने उभे राहत आहे ना। ठीक आहे ना, पण त्याच्यातला जो कोणी चांगला पक्ष असेल, मतदारांचा ज्या पक्षावर विश्वास आहे, मला नितेश राणेंचं एक वाक्य आवडलं की देशामध्ये माननीय पंतप्रधान आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी हे अतिशय चांगलं काम करतात, तेच काम आपल्याला स्थानिक पातळीवरती आणायचंय असं म्हणून त्यांनी तिथल्या निवडणुकीची सुरुवात केली आणि माझ्या मते मतदार त्यांच्यावरती नीट भरोसा ठेवतील। जी सुनील मोदीजी, तुम्हाला काय वाटतं या उत्तरावर? काय प्रणिताजी, खरं सांगू का तुम्हाला, आपलं ते बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका या राणे बंधूंची आहे। या राणे बंधूंचा वेल प्लॅन आहे हा। दुसऱ्या पक्षाला स्पेस निर्माण होऊ नये, काही नाराज लोक आपल्या विरोधी पक्षात जाऊ नये, आपली सगळी माणसं ताटात वाटीत राहावं, हा बनवलेला प्लॅन आहे। जनता खुली नाही आहे, जनता हे सगळं जाणून आहे। हे निलेश राणे, नितेश राणे हे काही फार भारतीय जनता पक्षाचे रिनॉल्ड कार्यकर्ते नाही आहेत। यांचा पक्ष अनेकदा बदलला आहे, यांचे विचार अनेकदा बदललेले आहेत आणि यांनी अनेक आघाड्या पण वेगवेगळ्या केलेल्या आहेत। तर राणेंच्यावर विश्वास ठेवणं हा अतिशय मूर्खपणा ठरेल। हे त्यांचं घरातलं राजकारण हे फक्त त्यांनी बनवाबनवी केलेलं राजकारण आहे, एवढं त्याचं वर्णन करता येईल। जी, या संदर्भात जाते राजकीय विश्लेषक प्रवीण पोडो यांच्याकडे। प्रवीणजी, तुम्ही कसं पाहतायत सिंधुदुर्गातल्या, कोकणातल्या आणि राणे घराण्यातल्या या राजकारणाकडे? निलेश राणे यांचा लोकसभेला जेव्हा पराभव झाला, हा पराभव झाल्यानंतर ह्या त्यांच्या राणे कुटुंबियांमध्ये प्रचंड अशी दरी निर्माण झाली। निलेश राणे हे अतिशय महत्वाकांक्षी कार्यकर्ते आहेत, ते खासदार होते, दिल्लीमध्ये बराच काळ त्यांनी घालवला आणि त्यानंतर ही जर कोकणात आपले वडील असताना आपल्या बरोबर, आपला भाऊ असताना आपला पराभव कसा काय होऊ शकतो? आणि त्यानंतरच्या विधानसभेमध्ये हे दोन्ही नेते म्हणजे नारायण राणे असतील किंवा खासदार नारायण राणे असतील किंवा नितेश राणे असतील, हे मोठ्या फरकाने कसे निवडून येतात? ही बाब नारायण राणे पडले, साहेब एक मी करेक्ट करतो, नारायण राणे पडले आणि नितेश राणे निवडून आले। मला कल्पना, विनायकराव मला कल्पना आहे, तुम्ही समजून घ्या। नितेश राणे हे ज्या प्रकारे जितक्या फटकाने निवडून आले त्याची बोध निलेश राणे यांना होती आणि तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये क्लॅशेस निर्माण झाले। मधल्या काळामध्ये निलेश यांनी एका प्रसंगावर विधानसभेमध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस हे आपले सगळ्यांचे बाप आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला। ते सांगितल्यानंतर तात्काळ विरोध त्याला कोणी केला? तर निलेश राणे यांनी केला। त्यांनी सांगितलं कोणाला पण कोणाच्या पाठीमागे बाप म्हणून लावू नका, तुम्हाला तो अधिकार नाहीये, आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून, असं सांगून त्यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली। म्हणजे हे विरोधी पक्षांनी कोणीतरी सांगण्याच्या ऐवजी निलेश यांनी नितेश यांना अशा पद्धतीने सांगितलं। त्यानंतर खासगीरित्या पत्रकारांशी बोलतानाही निलेश यांनी सांगितलं की जरी माझा भाऊ असला तरी काही जरी असलं तरी राजकीय एक मर्यादा ठेवून बोललं पाहिजे। ही अमर्याद पद्धतीने बोलल्यामुळे आम्हाला आम्ही कधी सहन करणार नाही। ही जी काही दरी निर्माण झाली, या दरीचा आता आपल्याला आपण पाहतोय, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, इकडे नवी मुंबई असेल, सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट पूर्ण अंशी तयारीने आणि तेवढ्याच ताकदीने विरोध करतोय। ही सगळी बाब जी आहे ही कोकणापासून सुरू झाली। निलेश राणे यांनी आता पाहिला, आता सध्या तिथे आजच तिथे एक निवडणुकीची सभा चालू होती,
त्याच्यामध्ये जी. नितेश राणे जी प्रवीणजी, त्यामुळे ह्या विषयावर मी एकनाथ येईल, तुमच्याकडे पुन्हा येईल. विनायक आंबेकरांकडून उत्तर घ्यायचंय. मग हा भाऊबंदकीचा वाद आहे, पक्षाचा वाद नाहीये विनायकजी? पक्षामध्ये वाद नाही, नक्कीच महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही. आज स्थानिक पातळावरती किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये काही मतभेद आहेत असं मान्य विश्लेषकांचं म्हणणं आहे. मी त्याच्यावरती काहीच बोलणार नाही. जे काय आहे ते जनतेसमोर आहे. बरं. जनता हे सगळ्यात मोठं न्यायालय आहे आणि निवडणुकीमध्ये जनता योग्य तो निर्णय देते असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला कळेल हे जे काही आहे. अगदी निवडणुकीतलं चित्र स्पष्टच होईल. ह्याचवर उत्तर पाहिजे मला सुनील मोदींकडून, ठाकरे गटाचे प्रवक्ते. सुनील मोदीजी, उत्तर द्या. नाही, काय आहे, एक सिनेरिओ आपण लक्षात घेतला पाहिजे. लोकसभेला पराभूत झाले त्यावेळी ते काँग्रेसचे उमेदवार होते, आपण लक्षात घ्या. त्यानंतर नारायण राणे पण काँग्रेस पक्षावर हरले आणि नितेश राणे काँग्रेस पक्षावर निवडून आले. त्यानंतर ही फाटाफूट झाली, त्यानंतर वैचारिक मतभेद झाले आणि परवाच्या विधानसभेमध्ये व्हेरी प्लॅनली राणे कुटुंबांची मान्यता घेऊन एकनाथ शिंदेना उमेदवारी एकनाथ शिंदेच्या गटातून निलेश राणेंची उमेदवारी देण्यात आली. ते निलेश राणे एकनाथ शिंदेच्या गटातून म्हणजेच एक प्रकारे महायुतीतनच ते निवडून आले. मग आता डिफरन्स ऑफ ओपिनियन का डिफरन्स ऑफ वेगळी वाटा करायची गरज काय आहे? ते केवळ जनतेला, मी तुम्हाला सांगतो, विरोधी पक्षाला माणसं मिळू नये, विरोधी पक्षाची स्पेस संपावी, हाच त्यांचा प्लॅन आहे. दुसरा काही प्लॅन नाही आहे. आफ्टर इलेक्शन तुम्हाला हे लक्षात येईल की यांनी या प्रकारची बनवाबनवी केली आहे, हे लक्षात येईल. आणि हे बनवाबनवी करण्यामध्ये नारायण राणेंचं कुटुंब फार पुढं असतं असं माझं मत आहे. जी, त्यामुळे आता हे राजकारण सुरूच राहील. पुढे या राजकारणात काय होतं, निवडणुकीनंतर काय होतं, हे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे स्पष्ट होईलच, न संपणारा हा विषय आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी चर्चेत सहभाग घेतला त्यासाठी धन्यवाद. भाजपचे प्रवक्ता विनायक आंबेकर, ठाकरे गटाचे प्रवक्ता सुनील मोदी आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोहित, तिघांचेही धन्यवाद.